राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundaiची Aura मित्रांनो. आणि एक तुम्हाला प्रॉपर एक सेडान टाईप गाडी बनवून जाते मित्रांनो. आणि ही तुम्ही जर बिझनेसमध्ये पण यूज करू शकता, म्हणजे जसं की ट्रॅव्हलिंग टाईप झालं किंवा ओला उबर वगैरे झालं मित्रांनो. यामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा तुमचं फॅमिली कार वगैरे पाहिजे तर तुम्ही फॅमिलीमध्ये यूज करू शकता मित्रांनो. कारण की मित्रांनो, ही गाडी तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ऑफर केली जाते मित्रांनो. हिचं कॉम्पिटिटर आपण जर पाहायला गेलो तशी डिझायर येऊन जाते मित्रांनो. बाकी आज आपण करणार हिचं डिटेल रिव्ह्यू करा. बाकी वेरियंट वगैरेचं आपण पाहायला गेलो मित्रांनो औराचं, तर औरा SX CNG मध्ये येऊन जाते मित्रांनो हे वेरियंट वगैरे. बाकी तुम्हाला जर बेसिकमध्ये पाहिजे असेल मित्रांनो ट्रॅव्हलिंगसाठी, टॅक्सी ट्रॅव्हलिंगसाठी, तर तुम्ही याचं हे मॉडेल घेऊ शकता मित्रांनो. प्राईम HD मध्ये येऊन जाते मित्रांनो, जे की CNG मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि याच्यावर तुम्ही पिवळी नंबर प्लेट तशी आरामात लावू शकता मित्रांनो. आणि मायलेज वगैरे पण हिचं चांगला आहे, तसं प्राइस वाईज पण चांगली आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला हिचा जर रिव्ह्यू कर बघायचा असेल मला कमेंट करा जा. लवकर तुमच्यासाठी हिचा पण रिव्ह्यू करा येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपण बोला मित्रांनो आता औरा वगैरेबद्दल. चाबी वगैरेबद्दल बोला मित्रांनो, सगळ्यात पहिले या प्रकारे चाबी करून जाते. इथं तुम्ही बघू शकता लॉक अनलॉक वगैरे. आणि आपण जर होल्ड करून ठेवलं मित्रांनो, याची डिक्की वगैरे इथून तुम्ही याला ओपन करू शकता मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बाकी पाठीमागे तुम्हाला इथे Hyundaiचा लोगो येऊन जाते मित्रांनो. किली सेंटी वगैरे, पुस्टर बटन सारखे फीचर्स वगैरे आपल्याला मित्रांनो औरामध्ये मिळून जातील. आता आपण बोला मित्रांच्या प्राइसिंग वगैरेबद्दल, तर याची एक्स्ट्रीम प्राइस परत Hyundai वाशिममध्ये मित्रांनो 8,59,700 आहे मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरमध्ये बायफ्युल इंजिन दिलेलं मित्रांनो, जे की 1197 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन, जे की मित्रांनो आपल्या पॉवर करून देते. CNG मध्ये आपल्याला 68 BHP वगैरे. टॉर्क काढते मित्रांनो 95.2 न्यूटन मीटर मित्रांनो. बाकी जे पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो, हे आपल्याला 37 लिटरमध्ये दिलेलं आहे. आणि पेट्रोलमध्ये आपण पाहिली तर मायलेज वगैरे 18 ते 19 पर्यंत मिळून जाईल मित्रांनो, जास्तीत जास्त 20 पर्यंत. पण आपण जर पाहायला गेलो मित्रांनो CNG वगैरेबद्दल, तर CNG मध्ये जे टँक वगैरे CNG टँक वगैरे ते आपल्या 65 लिटरमध्ये दिलेलं आहे. बाकी सीएनजीचा माझ्याकडे आपण पाहायला गेलो मित्रांनो 27 ते 28 KMPL पर्यंत आपल्या आरामात मिळून जाते. चांगलं चालू असेल तर तुम्हाला 30 KMPL पर्यंत पण देऊ शकते माझ्याकडे मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण आपल्या गाडीच्या ओव्हरऑल डायमेन्शन वगैरेबद्दल. तर हिची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो, ही आपल्याला जशी 4 मीटरपेक्षा आत येऊन जाते मित्रांनो, सिडन टाईप आहे त्यामुळं. तर 3,995 mm मध्ये टोटल लांबी वगैरे मित्रांनो. गाडीची रुंदी वगैरे 1,680 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची उंची वगैरे 1,596. आणि जो व्हीलबेस वगैरे गाडीचा तो आपल्याला 2,450 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या फीचर्स वगैरेबद्दल. बाकी मित्रांनो समोरून बघसाल तर यामध्ये तुम्हाला जे हेडलाइट वगैरे दिलेले आहेत, यामध्ये तुम्हाला हॅलोजन सेटअप वगैरे दिलेला आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याला LED मध्ये तसे कन्वर्ट करू शकता मित्रांनो. बाकी हॅलोजनमध्ये तुम्हाला इंडिकेटर्स वगैरे दिलेले आहेत. बाकी DRS वगैरे ज्याने प्रॉपर तसे दिले आहेत मित्रांनो. लुक वगैरेचं चांगलं लागून जाते तसं. बाकी पियानो ब्लॅकमध्ये याची ग्रे वगैरे दिलेली समोरची मित्रांनो. आता तुम्हाला इथं बाकी नंबर प्लेटच्या जागेवर दिली मित्रांनो. सेंटरमध्ये तुम्हाला Hyundaiचा लोगो येऊन जाते मित्रांनो. साईडला आता आपण बघायला गेलो मित्रांनो टायर्स वगैरेबद्दल, तर यामध्ये तुम्हाला तसे प्रॉपर अलॉय वगैरे तशी मिळून जाते मित्रांनो. गुडियरच्या याच्यात तसे टायर वगैरे दिले मित्रांनो. ज्याचं टायर साईज आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर 175 60 R15 इंचचा टायर वगैरे दिले मित्रांनो. डायमंड कडे ज्यांनी अलॉय वगैरे तसा दिलेला मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक करायचा दिलेला आहे. पाठीमागे जर आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर याच्याने तसं आपल्या ड्रम वगैरे दिलेला आहे मित्रांनो. ABS CBD हिलर कंट्रोल, टॅक्सिंग कंट्रोल या सगळे ब्रेकिंग फीचर्स वगैरे याच्यात दिलेले आहेत मित्रांनो. सेफ्टी वाईज आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग वगैरे कंपल्सरी आपल्याला मिळून जाते मित्रांनो. बाकी केलेस इंटिग्रा यासारखे फीचर वगैरे गाडीमध्ये तसे दिलेले आहेत मित्रांनो. बाकी पॉवर विंडो वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो, इथं तुम्हाला ऑल पॉवर विंडो कंट्रोल, लॉक अनलॉक, चाइल्ड लॉक सिस्टीम, त्यानंतर मिरर कंट्रोल वगैरे इथं दिले मित्रांनो. तुम्हाला चाइल्ड लॉक सिस्टीम इथं दिलेली आहे. तुम्ही खाली बॉटल वगैरे ठेवू शकता, स्पीकर वगैरे आपल्या बाजूला येऊन जातात मित्रांनो. सीट कंट्रोल वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर हे तुम्हाला इथं दिलेले आहेत. जर तुम्हाला या पॅनल समोर मग करायचं तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. ड्रायव्हर साईडची सीट वगैरे ही तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल मिळून जाते मित्रांनो. पेट्रोल टँकला किंवा डिकला जर तुम्हाला ओपन करायचं तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. पाठीमागे तशी जागा तशी दिलेली नाहीये. बाकी बोनटला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. तुमचं आपल्या गाडीचं जे मीटर वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. सेंटरमध्येच आपण बघसाल मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढं डिजिटल मीटर वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. एकदा गेट लावून घेऊया. बाकी खाली आपण जर बघायला गेलो मित्रांनो, मग सीएनजीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किती % गाडीमध्ये सीएनजी वगैरे आहे मित्रांनो. बाकी या बाजूला जर पाहायला गेलो तिची स्पीड वगैरे आपल्याला दिसून जाईल मित्रांनो 220 पर्यंत दिलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही याच्यावरून जी पेट्रोलची इन्फॉर्मेशन मित्रांनो. बाकी इथं तुमचं जे डिजिटल, बाकी एवढं तुम्हाला मित्रांनो डिजिटल स्पीडोमीटर दिलेला आहे मित्रांनो. ज्याला तुम्ही नाही का इथून याला चेंज करू शकता मित्रांनो. याच्यात मित्रांनो तसे तुम्हाला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम वगैरे दिलेली आहे. अदर सेटिंगमध्ये आपण पाहिलं मित्रांनो डोर, लाईट, सर्व्हिस, अदर फीचर्स, लँग्वेज, रिसेट वगैरे तुम्ही इथून करू शकता तसं. बाकी इथं तुम्ही मायलेज वगैरे इथं बघू शकता मित्रांनो तसं. बाकी स्टेरिंगमध्ये आपण पाहिलं तिथं आपल्या Hyundaiचा लोगो मित्रांनो. MID काउंटर या बाजूला दिलेले आहेत. बाकी जी इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे दिली मित्रांनो गाडीमध्ये, तर याचे कंट्रोल आपले दिले व्हॉइस कमांड, कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड यासारखे फीचर्स मित्रांनो.
बाकी हेडलाईट कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो आणि वायपर सेटअप वगैरे आपल्या या बाजूला दिले. बाकी जे इन्फ्लुएन्स सिस्टम दिली मित्रांनो यामध्ये तुम्हाला याच्यातनी ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो तुम्ही याच्यातनी आरामात प्ले करू शकता तसं मित्रांनो. बाकी खाली तुम्हाला हजाराचं बटन वगैरे दिलं मित्रांनो आणि एसी कंट्रोल खाली दिले मित्रांनो. यामध्ये तुम्हाला तशी मॅन्युअल एसी तशी दिलेली आहे मित्रांनो. बाकी खाली आपण जर पाहायला गेलो याच्या चार्जिंग पॉईंट वगैरेबद्दल तर आपल्याला टाईप सी दिलेला आहे, 12 वोल्ट पण दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये. तुम्ही याला या प्रकारे ओपन करू शकता. बाकी USB चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेला आहे. याच्यात मित्रांनो तसं आपलं 5 स्पीड ट्रान्समिशन दिलेलं आहे मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी बघसाल तर आपल्याला या प्रकारची येऊन जाते मित्रांनो. डिसेंटचीच आणि चांगली क्वालिटी वगैरे आहे मित्रांनो याच्यावर रिव्हर्समध्ये. बाकी मॅन्युअल हँडबॅग याच्यात दिलेला आहे मित्रांनो. 2 आपल्या याच्यातनी कप फोल्ड वगैरे तशी दिलेली आहेत मित्रांनो. बाकी ग्लबॉक्स वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो तर तुम्ही याला इथून डायरेक्ट असं ओपन करू शकता मित्रांनो. आणि इथं तुम्हाला म्हणजे की इंटेरियरमध्ये तशी 3 कलर तसे दिले मित्रांनो. बाकी डे नाईट मिरर वगैरे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. नॉर्मल याच्यातनी आपल्याला लाईट वगैरे तसं दिलेला आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीचं सेकंड रो स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. तर यामध्ये असे जी सेकंड रो वगैरे दिलेली आहेत. सगळ्यात पहिले तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो डोअरवरती पॉवर विंडो कंट्रोल आणि स्पीकर वगैरे आपल्या खाली दिले मित्रांनो. इथं पण तसं तुम्हाला हार्ड प्लास्टिक दिलेलं आहे मित्रांनो. बाकी 6 एअरबॅग मित्रांनो आपल्या गाडीमध्ये दिलेले सेफ्टी वाईज आपण जर पाहायला गेलो तर. बाकी तुम्हाला इथे मित्रांनो 2 AC व्हेंट वगैरे इथून तुम्ही याला चालू किंवा बंद करू शकता. खाली तुम्हाला मित्रांनो एक आपल्याला 12 वोल्ट टाईप चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेला आहे मित्रांनो. बाकी जो स्पेस वगैरे मित्रांनो गाडीमध्ये दिलेला आहे तो चांगला तसा कम्फर्टेबल आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला इथे 2 तसे हेडरूम वगैरे दिलेले आहेत मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला इथं आर्मरेस्ट वगैरे दिले मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीचं इंटेरियर आपल्या मिळतं मित्रांनो. बाकी इथं पण तुम्हाला तसे लाईट वगैरे दिलेला आहे मित्रांनो. गाडीच्या रिअर प्रोफाईल आणि डिकी बद्दल एकदा बोलूया मित्रांनो. यामध्ये जशी तुम्हाला CNG मध्ये येऊन जाते तर याच्यानी असं वाटते बघ की स्पेस कमी असेल. पण बूट स्पेस वगैरे याच्यात तेवढं काय कमी वगैरे नाही मित्रांनो. एवढं तुम्हाला बूट स्पेस वगैरे येऊन जाते याच्यातनी सामान वगैरे तसं ठेवू शकता मित्रांनो. बाकी शेपनी डायग्राम इथं तुम्हाला खाली दिलेला आहे. बाकी 500 लिटरचं याचं CNG टँक वगैरे आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला ही मायलेज देते 27 ते 28 kmpl पर्यंत. बाकी ओव्हरऑल जिचं बॅक प्रोफाईल वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये तुम्हाला इथं जे Hyundaiचं लोगो तर आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. ऑराची बॅजिंग खाली दिलेली आहे. बाकी साईडला आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर हे आपल्याला जे ब्रेक लाईट वगैरे आहे ही आपल्याला LED मध्ये दिलेली आहे मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स, रिव्हर्स लाईट, ब्रेक लाईट आणि रिफ्लेक्ट वगैरे इथं दिले मित्रांनो. 2 आपल्याला याच्यातनी पार्किंग सेन्सर वगैरे दिले मित्रांनो. वगैरे पण दिलेले आहेत मित्रांनो. बाकी जो रिव्हर्स कॅमेरा वगैरे आहे मित्रांनो तो आपल्याला इथं दिला मित्रांनो बघू शकता तुम्ही. बाकी पाठीमागच आपण पाहायला गेलो मित्रांनो तर इथं तुम्हाला रिअर डिफॉगर वगैरे दिलेला आहे मित्रांनो आणि CNGचं बॅजिंग वगैरे दिलेली आहे तशी. शाफ्ट एंटीना वगैरे आहे. नॉर्मल याच्यातनी स्पॉइलर वगैरे तसं दिलेलं आहे. पेट्रोल टँक आपल्याला 37 लिटरमध्ये दिलेला आहे आणि CNG टँक आपल्याला 65 लिटरमध्ये तसं दिलेला आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.